तप्त करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. अधिक महिना सुरू झाला आहे. बऱ्याच कमेंट्स आल्या, ताई अधिक महिन्यात गुरुचरित्र पारायण कसं करावं, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कसं करावं, नाहीतर संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण कसं करावं, त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी आपण गुरुचरित्र पारायण घेऊया. तर ताई, ह्या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण 3 दिवसाचं करावं का, किंवा आता मी केलं होतं तर 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करावं का, किंवा 7 दिवसाचं कधी करावं? बघा, तुमच्या मनात जेव्हा ही जिज्ञासा निर्माण झाली, जेव्हाही वाटलं तेव्हाही तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. त्याच्याच बरोबर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण तुम्ही त्याच पद्धतीने तुम्हाला जेव्हा करायचं आहे तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त एवढंच आहे बघा, म्हणतो ना की फक्त अमावस्येच्या दिवशी सुरुवात किंवा सांगताना करायची. आता अमावस्येला बराच काळ आहे, अजून पौर्णिमा पण नाही आली. तर तुमची इच्छा आहे तर तुम्ही करू शकता. याच वारी करू का, त्याच वारी करू का, तुम्ही माहेरी आहात तरी तुम्ही करू शकता. थोडक्यात काय, तुम्ही पारायण करण्याचा प्रयत्न करा. अधिकम अधिकस्य. या महिन्यात भगवान विष्णूंची सेवा आपल्याकडनं घडत आहे, आपण करत आहे. त्याच्याच बरोबर आपल्या गुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आता या 7 दिवसामध्ये तुम्ही आज सेवा केली आहे किंवा आज सुरुवात केली आहे, 3 दिवसाचं जरी करायचं असेल तर एवढंच आहे की जास्त कालावधी लागतो, जास्त वेळ लागतो आपल्याला वाचायला. तेवढा स्टॅमिना तुमच्यामध्ये आहे का, तुमची मुलं तुम्हाला वाचू देणार आहे का, तुमच्या घरातली तेवढी परमिशन आहे का? आता गुरुचरित्र पारायण करायचं, आई मी खात नाही, घरच्याने खाल्लं तर चालेल का, अशा कमेंट्सच करायच्या नाही. गुरुचरित्र पारायण तुमच्या घरात होत असेल, तुम्ही मंदिरात करत असाल, तुम्ही मठात मंदिरात केंद्रात करत असाल, तरी तुमच्या घरात मांसाहार होता कामा नये. त्याच्याबरोबर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण तुमच्या घरात मी करते ताई पारायण आणि बाकीच्यांनी खाल्लं तर चालतं का, नाही, तुम्हाला असं करता येणार नाही. आणि आता ज्यांना गुरुचरित्र पारायणही करणं शक्य होत नाही त्यांनी नक्कीच संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा अतिशय सुंदर दिव्य प्रभावी ग्रंथ आहे मैत्रिणींनो. या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये एक गुरुवार तर झाला आहे, आता आय थिंक 3 गुरुवार आहे, अजून 2 का 3 गुरुवार आहे अजून, तर तेव्हाही तुम्ही नक्कीच पारायण करू शकता. हो, अजून 3 गुरुवार आहे. तर या 3 गुरुवारमध्ये तुम्ही नक्कीच पारायण करू शकता. म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक पारायण जरी केलं, संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं एका दिवसाचं पारायण. सप्तशती श्री गुरुचरित्र हे फक्त 7 अध्यायांचं आहे. खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगते ना, 1 तासात तुमचं ते पारायण होईल. पण गुरुचरित्र पारायण करावंच. गुरुचरित्र पारायण हे गुरुचरित्र ग्रंथ आहे. पण आपलं नेहमी असतं की ताई काहीच करण्यापेक्षा, काहीही न करण्यापेक्षा मी संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करते. मग तुम्ही 7 पारायण करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या वेळेप्रमाणे. मग संपूर्ण अधिक महिन्यामध्ये ताई आता लगातार 7 पारायण करणं मला शक्य होत नाही. मग तुम्ही गुरुवारी केलं किंवा अगदी सोमवार, मंगळवार, बुधवार जसं तुम्हाला जमेल तुमच्या हिशोबाने करू शकता. ताई आम्ही माहेरी आहोत तरीही तुम्ही पारायण करू शकता, काही अडचण नाही, तुम्ही करू शकता. माहेरी पण तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, नाहीतर मग संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. जसं जमेल तेवढी सेवा करावी आणि जेवढी होईल तेवढी सेवा करावी. मी काहीही करत नाहीये, माझ्याकडनं काही होत नाहीये, याच्यापेक्षा मी काहीतरी करते ना, याचा परम आनंद असतो आपल्याला. बघा, आता गावाला जाणं आहे, काही जबाबदारी आहे, याच्यातून आपल्याला सगळंच करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेस जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या की ताई मला गुरुचरित्र पारायण करायचंच आहे आणि मला माहिती आहे मैत्रिणींनो तुम्ही गुरुचरित्र पारायण करालच, 3 दिवसाचं करायचं असेल तर सगळ्यात आधी तर 1 दिवसीय पारायण घरात करू नका. कारण 1 दिवसाचं पारायण तुम्हाला कळतंय 1 ते 53 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे, किती वेळ लागेल तुम्हाला याचा विचार होऊ शकत नाही. आणि उगाचच ओळीवर बोट ठेवण्यात काहीही अर्थ नाही. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही 3 दिवसाचं करू शकता. 3ऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. आता काय नियम आहे गुरुचरित्र मैत्रिणींनो, जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा सगळे सारखे नियम असतात. प्रत्येक असं नाही की तुम्ही हे पारायण करा किंवा ते म्हणजे आत्ता करा किंवा नंतर करा, काही नियम बदलता नाही. सगळीकडे तेच नियम असतात आणि आपल्याला त्याच पद्धतीने पारायण करायचं असतं. तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आवर्जून तुमची इच्छा असेल तर मैत्रिणींनो या संपूर्ण अधिक मासामध्ये तुम्ही कधीही करू शकता. 3 दिवसाचं करू शकता, नाहीतर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही 7 दिवसाचं पण पारायण करू शकता. गावाला 15 तारखेच्या आधी तुम्ही कधीही पारायण करू शकता. नाही ना, मग संक्षिप्त श्री गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या दोन्ही ग्रंथापैकी कुठल्याही ग्रंथाचं पारायण करावं. नाही, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण कसं करावं? नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं 1 दिवसाचं पण सुद्धा बऱ्याच घरात पारायण केलं जातं. जेव्हा केंद्रातून सेवा दिली जाते
की 36 नवनाथ पारायण करा, तेव्हा रोज आपण एक एक पारायण करत असतो. ज्यांचा स्टॅमिना आहे, ज्यांच्याकडनं होतं, नवनाथ भक्तिसार ग्रंथ जो छोटा ग्रंथ आहे, दिंडोरी प्रणीत ग्रंथ तुम्हाला दाखवते. तर हा आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथ, दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे. 9 अध्याय आहे याच्यामध्ये. या पद्धतीने तुम्ही आता बघा ताई, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं म्हणजे सगळ्या महिन्यातून मला सगळ्या ग्रंथाचे एक एक पारायण करायचं आहे. मग ताई, नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण रोज मी एक अध्याय वाचले तर चालतं का? चालेल ना, नित्य सेवेप्रमाणे तुम्ही करू शकता. याला काय नियम आहेत? याला काही नियम नाही आहे. फक्त मांसाहार करायचा नाही. जो वाचणार आहे त्याने मांसाहार करायचा नाही. पण अगेन 9 दिवस म्हटलं ना, तर मग तेवढा वेळ 9 दिवसासाठी, मग त्याच्यापेक्षा असं वाटतं की एकाच दिवसात सगळं पारायण केलं ना, पण टेन्शन नाही राहत. आता हे तुम्ही 2 तास, 2 पण नाही खरं तर, ज्या आता हे प्रत्येकाच्या स्पीडवर असतं. पण तुमची इच्छा असेल तर मिनिमम 1.5 ते 2 तासामध्ये तुमचं हे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण तुमचं होऊन जाईल. आता हे आहे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं ग्रंथ. त्याच्याबरोबर श्री सप्तशती गुरुचरित्र सार. तर आता हे श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे 53 अध्याय आहे, पण खूप छोटे आहेत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक दिवसीय करू शकता. त्याच्याच बरोबर संक्षिप्त श्री गुरुचरित्र 7 अध्याय आहे. हे पण तुमचं एका तासात, सव्वा तासात किंवा 1.5 तासात तुमच्या वाचण्यावर आहे. 7 अध्यायाचा आहे, सव्वा तास म्हणून घ्या. स्वामीचरित्र सारामृताला जेवढा वेळ लागतो तेवढाच याला पण लागतो. आता काही महिलांना जर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर तेही करू शकता. 7 पारायण, 11 पारायण स्व इच्छेने, किंवा ज्यांची इच्छा आहे की ताई मला हे 7 पारायण करायचे आहे, तुमची इच्छा, किंवा 3 पारायण करायचे आहे, 5 पारायण करायचे आहे, तर तुम्ही हे सुद्धा पारायण करू शकता. हे सगळं तुमच्यावर आहे. हे कसं करावं, कधी करावं. आणि गुरुचरित्र ग्रंथ तर हे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकता. पण अगेन 7 दिवसाचं पारायण करायला ज्यांना शक्य नाही, काही कारणांनी जे पारायण करू शकत नाही, त्यांनी 3 दिवसाचं, पण मी आधीच सांगते 3 दिवसाचं पारायण जरी असलं तरी दुपारी 4च्या आत वाचायचं असतं. मग ब्रह्ममुहूर्तावर उठून अगदी 4, 4:15ला बसायचं. मग तुमच्या बसण्याच्या क्षमतेवर आहे. आता ज्यांची इच्छा आहे की ताई मला 3 दिवसाचं करायचं आहे, मी खरं सांगते फक्त ओळीवर बोट ठेवून पारायण होत नाही. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी आहे. प्रत्येक अध्यायामध्ये म्हणजे तो जो ग्रंथ आहे तो अमृताचा समान आहे. त्याच्यातलं किती घेण्यासारखं आहे, आणि आपण प्रत्येक वेळा जेव्हा ते पठण करत असतो ना, तेव्हा किती घ्यावं हा प्रश्न आपल्याला पडत असतो. कारण ते अमृता समान आहे. ते किती घ्यावं म्हणून फक्त ओळीवर बोट ठेवण्यात अर्थ नाही आहे. तुमच्याकडनं होत असेल, आता समजा कोणी 5 वाजता पहाटे बसलं तर तुम्ही 8 वाजेपर्यंत बसावं. 3 तासात बऱ्यापैकी म्हणजे किती म्हटलं तरी 13-14 अध्याय आपले पठण होऊन जातात. तुमची इच्छा, म्हणजे तुम्हाला कसं पठण करायचं आहे त्याच्यावर आहे. दुपारी 4च्या आत वाचू शकता. गुरुचरित्र ग्रंथ जेवण करून, लय वेळा कमेंट्स आल्या की ताई जेवण करून पारायण करू शकतो का? बघा आता समजा माझं 12 ते 12:30 मध्ये आपण गुरुचरित्र ग्रंथ, कुठली दत्त सेवा, गुरूंची सेवा आपण 12 ते 12:30 मध्ये करत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, 12 वाजता जेवण वगैरे करून घ्यायचं. मग 12:30 पर्यंत बाकीचे कामं करायचे थोडेसे. 12:30 पाऊणपर्यंत, 12ला मी जेवायला बसले की 1.5 तासात बाकीचे सगळे कामं मी उरकून घेईल आणि नंतर मी वाचायला बसेल. जेवण केलं, हात धुतला आणि लगेच वाचायला बसायचं नाही, याचं कारण सांगते. एक तर जेवण केल्यावर ती झोप, त्याच्याबरोबर तो आळस आणि ढेकर. तर ह्या गोष्टी आहेत ज्या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना करू नये. आता ते चुकून जरी ढेकर आलं, आळस आलं, आपण म्हणू शकत नाही की थांब बाबा थांब. अशा वेळेस माफी मागून घ्यावी. आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करत असाल 3 दिवसाचं, तरीही संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. दिवसभरात कळत न कळत आपल्याकडनं काही ना काही चुका होतात. त्या चुकाचं फळ आपल्याला मिळू नये, किंवा आपण ज्या काही सेवा करत आहे त्याच्यात ते विघ्न येऊ नये, म्हणून आपल्याला रोज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं असतं. आता मैत्रिणींनो, या अधिक महिन्याचा अवचित्त साधून, कारण अधिक नाही होत तर लगेच 2 महिन्यात श्रावण येणारच आहे, पण तरी सुद्धा आपल्याला जेव्हा हा संपूर्ण अधिक महिना संपेल ना, तेव्हा मनात किती समाधान असेल आणि किती कृतज्ञता असेल परमेश्वराबद्दल, की महाराज तुम्ही आमच्याकडनं एवढं करून घेतलं. या संपूर्ण महिन्यामध्ये मला मासिक धर्म आला, किंवा अडचण होत्या घरात, थोडासा मला कामाचा व्याप होता, किंवा कारण अर्थात गुरुचरित्र पारायण कुठलीही सेवा असल्यावर आपण पटापट किती करू, काय करू असं होऊन जातं. पण तरीही आपण करण्याचा प्रयत्न करतो, तर तो आनंद परम असतो. तर नक्कीच ह्या संपूर्ण अजून बरेच दिवस बाकी आहेत, 3 आठवडे बाकी आहेत. नक्कीच या 3 आठवड्यामध्ये तुम्ही इकडचं तिकडं करू शकता. तुमची इच्छा असेल तुम्ही सगळे पारायण करू शकता. सगळं तुमच्यावर आहे, तुम्हाला किती करायचं किती नाही.
कारण हा संपूर्ण अधिक महिना हा अधिकम अधिक असते. जेवढी जास्त सेवा कराल तेवढंच जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.